आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमच्या नमस्कार अभिनंदन. सर्वेसर्व संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. आज वचन पाहूया. मत्ते 11:25 मध्ये येशू प्रभू आबाळाकडे पाहून म्हणतो, हे पित्या, तू ज्ञानीना शास्त्रीना ही गोष्ट लपून टाकलं, पण लहान बाळांना तू प्रकट केलास, तुझे धन्य असू दे प्रभू राजा. म्हणजे ज्ञानी लोक सुद्धा जे गोष्ट परमेश्वराला पाहू शकत नाही, लहान मुलं ते बावळट असतात, खरं असतात, त्यांना देव प्रकट करतो. बायबल मध्ये एक गोष्ट मी सांगतो. पहिला शामुएल 3:3 मध्ये तिथे शिलो मध्ये देवाचा मंदिर होता. तिथे एली नावाचा मोठा याजक होता, मोठा पुढारी होता. तिथे एक लहान बाळ होता शामुएल. तो परमेश्वराला ओळखला नव्हता. परमेश्वर कोण आहे, लहान आहे ना. पण देवाच्या सन्निधानामध्ये, सन्निधानाच्या संदूक म्हणतात, पेटी, त्याच्या बाजूला झोपलेला, म्हणजे त्याची अपेक्षा आहे मी देवाच्या वाणी ऐकायला पाहिजे. तर परमेश्वरच्या मनाची आरळी ऐकून आला आणि वरडला, शामुएला. त्याला वाटलं आमच्या नाना मला बोलवत आहेत. धावत गेला, नाना तुम्ही मला बोलवत का? नाना मला, नाही रे बाळा, जा झोपून घे. दुसऱ्या वेळेला परमेश्वरने हाक मारलं, तरी परत नानाकडे जाऊन म्हणतो, नाना तुम्ही मला बोलवलं का? काय गोष्ट आहे का? काय काम करायचं का? नाही रे बाळा. तिसरं वेळ परमेश्वरने हाक मारलं, परत नानाकडे. आता नानाने ओळखून घेतलं, तो पुढारी आहे ना. अरे बाळासोबत संकट परमेश्वरला बोलायचंय. तू म्हणला जा झोपून घे. आता परत तुझ्या नावाने बोलवलं, तू सांग, हे प्रभू बोल ना, मी तुझ्या दास ऐकत आहे, एवढं सांग. आणि तसं जाऊन झोपला. आता 3 अध्याय पहिला शामुएल 3:10 मध्ये पळत आहे. देव बाप्पा पहिल्यासारखं परत आला आणि त्याच्या बाजूला उभे राहिला. म्हणतो, हे शामुएला, शामुएला. तो म्हणतो, बोला ना प्रभू, मी ऐकत आहे. नंतर देवबापा काय काय करणार आहे याच्याबद्दल त्याला प्रकटीकरण करतो. तो लहान बाळ आहे, पण परमेश्वर आपल्या मनाचे दुःख त्याच्याबरोबर वाटत आहे. पहा किती मोठा परमेश्वर, आकाश पृथ्वीला बनवलेला परमेश्वर, पण एक लहान बाळाकडे येऊन आपलं सर्व रहस्य सांगतो. हो माझे प्रिय बंधू बहिणींनो, तुम्ही सुद्धा लहान बाळासारखा परमेश्वर समोर या. आपल्या स्वतःला नम्र करा, दिन करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू माझ्याशी बोल, तू जे काय सांगतील मी करायला तयार आहे. तुमच्याशी प्रभू बोलणार. आपण प्रार्थना करूया. हो तर दे बापा, जे कोण तुझ्या समोर नम्र करतो, दिन होतो आणि मी गुलाम आहे, जे सांगेल तू मी करणार आहे असं म्हणणार आहे, प्रत्येकानं स्पर्श कर प्रभू. त्यांना सुद्धा देवाचं प्रकटीकरण, देवाच्या वचनाचं प्रकटीकरण आणि स्वर्गाचं प्रकटीकरण भेटू दे. त्यांना विश्वासामध्ये भन प्रभू, आणि सारखा पुष्कळ लोकांसाठी त्या आशीर्वादाच्या पात्र बनू दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया. आमेन.